आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशिकमधील पुरोहित संघाचा वाद विकोपाला, सतीश शुक्लांचा अध्यक्षपदावरील दावा कायम। शुक्लांकडून नवीन अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरींना नोटीस। माझ्या अनुपस्थितीमध्ये बैठक घेतल्याचा शुक्लांचा पंचाक्षरींवर आरोप। महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क उभारण्याची योजना। सेंट्रल पार्कचं काम रिलायन्स कंपनीकडे सोपवण्याची शक्यता। आंतरराष्ट्रीय स्तरावरील करमणूक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार। चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू। पश्चिम रेल्वेकडून आगीचं कारण शोधण्यासाठी समिती स्थापन। स्थानकातील सर्व दुकानांचं ऑडिट होणार। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक। मुख्याध्यापकाच्या खुर्चीचा सौदा करणाऱ्या संस्थाचालकाला घेतलं ताब्यात। भंडारा इथून केली अटक। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढून केलेल्या आंदोलनाला नवबळ। आंदोलन करणाऱ्या केशव महाराज गित्तेंची मठाधिपतींनाच धमकी आणि मारहाण। एकनाथ महाराज मठ संस्थानामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत केलं होतं आंदोलन। समृद्धीवरून डिसेंबर 2022 ते 1 जून 2025 पर्यंत 2 कोटी वाहनांचा प्रवास। वाहनांच्या माध्यमातून पथकराच्या रूपानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीमध्ये 1530 कोटी रुपयांची भर। सोलापूर ते गोवा विमानसेवा 9 जूनपासून सुरू होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये विमानसेवेला प्रारंभ होणार। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार। इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीची लवकरच अंमलबजावणी करणार। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कार्यवाहीला वेग। अयोध्येमधील राम मंदिर उभारणीमध्ये 45 किलो शुद्ध सोन्याचा वापर। राम मंदिर उभारणीमध्ये जवळपास 50 कोटींच्या सोन्याचा वापर। श्रीरामांच्या सिंहासनामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा वापर।